अल्प आयुष्य. शरीराचं आयुष्य फार थोडं आहे. त्याच्यात 3 टप्पे आहेत. बालपण, तरुणपण, म्हातारपण. गाथा असं सांगतो गाथा असं सांगतो, बालपण गेले नेणता, तरुणपणी विषयी व्यथा आणि म्हातारपणी प्रवर्तनी चिंता. बस हे मिळणार नाही तुम्हाला. आता स्वर्गाबिर्गातल्या ज्या भासते त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, पण जन्माला यावं किंवा नाही आणि मरावं कसं मरून दाखवतो, पुढे नेतो. महिला मंडळ पटकन उत्तर द्यायचं. हाला हान नाहीला नाही, माणसानं मरावं किंवा नाही. हा म्हणा नाही म्हणा, मरावं किंवा नाही मरावं. आता उत्तर सांगा. तुम्ही नाही म्हणलं तरी मारणारच आणि हा म्हणलं तरी मारणारच. पुरावाच आहे त्याला. दुसऱ्या अध्यात उपजे ते नासे, नासले पुनरपी दिसे. अजून एक ओवी 15व्या अध्यात, आगा उपजणे आणि नेमणे. त्यात काय एवढं, जन्माला तुम्ही येणार आणि आल्यावर मारणार. आता पुरुष मंडळी कधी मारावं जरा यादी लिहून घ्या. कधी मारावा? 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. शुक्ल पक्ष असावं. 3. उत्तरायण असावं. 4. मरताना इंद्रिय टवटवीत असावी. 5. शरीराचं तापमान समान असावं. आणि 6. माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. अशी बोगसगिरी चालत नाही. कोणी वैकुंठवासी, कोणी कैलासवासी या बावळेपणा चालत नाही. तुम्ही उद्या म्हणाल महाराज सुद्धा नीट मरल का, गॅरंटी नाही. तुम्ही म्हणाल हा महाराज सुद्धा नीट मरल का, असं नाही. हा रात्री मरू शकतो, दक्षिणायनात मरू शकतो. मरण्याची पहिली अट आहे माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. शुक्ल पक्ष असावं. 3. उत्तर आयन असावं. 4. म्हणून तर पितामह भीष्मांचं शरीर बाणावर होतं. ते कशाची वाट पाहत होते? उत्तरायणाची. त्यांनी देह ठेवला तो मकर संक्रांतीच्या दिवशी. का? त्या दिवशी उत्तरायण लागलं होतं. हे तुम्ही म्हणाल वाचायचं पुढं. अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या ओव्या घरी गेल्यावर उचकून घ्या. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावं. उत्तरायण असावं. मरताना इंद्रिय टवटवीत असावा. आणि लई उपास करू नये. बावळटपणा डोक्यातून काढून टाका. काही नल सोमवारही बिन, शनिवारही बिन, पागल आहेत का? माऊलीची भाषा आहे, माझी नाही. तुम्ही शरीरात न पिडावे आणि तुम्ही व्रत नियम न करावे. फक्त तुमचं कर्म मला अर्पण करा. मी ठरविल काय करायचं ते. आणि मला एक सांगा महिला मंडळ, तुम्ही जास्त उपास करता की नाही? आता यंदा वाचली वारकरी, शिवरात सोमवारी आली. वारकऱ्यांना मोठा आनंद झाला यंदा. शिवरात जर उद्या आली असती ना मग मजा. आज होती एकादश. एकादश संध्याकाळी सोडायची नाही. उद्या शिवरात सोडायची नाही आणि सोमवार कळ काढीत नाही. वारकऱ्याने डोकंच उलट लावलं असतं. अरे 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 अरे. मग तो पप्प्याच्या आईला म्हणला असता काय करू? ती म्हणली येड्यावर करू नका, सोमवार कायमचे आहेत का? हा, मग दुपारी सोडून द्या. सुटली शिवरात. महिला मंडळ ह्या बाबतीत नियम करायला लय कठीण. तुम्ही शरीरात न पिडावे. आता ऐका, मरत कसं माणूस ऐका. आता दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. झाल्या 5 अटी. आता तुम्हाला मरून दाखवतो. मरायचं कधी ठरलं ना. मग आता एकानं मला कीर्तनात शंका घेतली उभं राहून. अशा अटीत जो मरतो म्हणजे मधीच मरतात त्यांचं काय, ही कर्माची मरण आहे. इथे डोकं लावायचं नाही. तुम्ही हाताने झटी करायचं काय काम. आता तू बंद पडेल गाडी खाली गेला, याला देवाचा काय दोष? गाडी उभी होती, तू चांगला पाळून पिळून गेला तिच्या गाडी खाली. आता हे देवानं घालत होतं. आपल्याला माहिती आहे ना आपल्या घरात चोरून लाईट गेली, मग कशाला वाटणार बोट घालायचं? काय माणसं ही चित्र आहे. तुम्हाला मरून दाखवतो पुरुष मंडळीला. आता दिवसा मान्य झालं. तुम्ही हा माना नाही तर नाही मला. दिवसा 1 शुक्ल पक्ष, 2 उत्तरायण, 3 इंद्रिय टवटवी, 4 तापमान, 5 आणि जठराग्नी 6. या 6 अटीत मरायचे ना. मग आता माणूस मरतो कसा ऐका. मरूनच दाखवतो. आता मरून दाखवतो. जरा बारीक आहे का बरे. आता मध्ये येऊ नको इकडे. मरून दाखवतो का? कसं? तसं ऐका नीट. आता कसं मरतो माणूस, याची ताकद कमी झाली.